मित्रांनो, अजितदादा बोलून गेले होते, की हे राजकारण खूप वांगाल आहे आणि खरंच हे वाक्य खरं ठरलेलं आहे. तुम्हाला तर समजलंच असेल. कारण की अजितदादांना जाऊन एक दिवस सुद्धा झाला नाही, तर इकडचे राजकारणी नेते खुर्चीसाठी पळायला लागले. खुर्चीसाठी मीटिंगी घ्यायला लागले. मुख्यमंत्र्यांना भेटायला लागले, की अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार? पण कोणत्याही नेत्याने विचार केला नाही, की अजितदादा सोबत जे विदीप जाधव असतील किंवा को पायलट असतील, शामली पाठक असतील, पिंकी माले असेल किंवा पायलट कपूर असतील. कुणी विचार केला नाही, की आपण अजितदादांसोबत जे अपघातामध्ये निधन पावलेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यावी, त्यांचं सांत्वन करावं असं कोणालाही वाटलं नाही. प्रत्येकजण आपली आपली भूमिका मांडतोय. फक्त खुर्चीसाठी पळतायत. पण अजितदादा गेले म्हणून सर्व संपलं असं नाहीये. तर पवार कुटुंबामध्ये अजून सुद्धा माणुसकी जिवंत आहे. याचं साधं उदाहरण रोहितदादा पवार यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी विदीप जाधव जे अपघातामध्ये मरण पावले त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. विदीप जाधव यांची मुलगी आहे 13 वर्षाची आणि त्यांचा मुलगा एक 8 वर्षाचा. त्यांना भेटून त्यांना रोहितदादांनी सांगितलं, की तुम्हाला पुढे जे काही शिक्षण घ्यायचं असेल, त्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी मी करणार असं सांगून दिलंय. आणि खरंच माणुसकी पवार कुटुंबामध्ये माणुसकी जिवंत आहे. साधं उदाहरण हे रोहित दादा पवार यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण की कोणत्याही नेत्याला वाटलेलं नाही, की अजितदादांसोबत जे मरण पावलेले त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करावं, त्यांची भेट घ्यावी. हे कोणाला वाटलं नाही. फक्त आपापली पोली भाजण्याचं काम या राजकारण्याचं चालू आहे.